बघा, कृष्णाने कंसाला मारलं आणि त्याचा भाऊ मामा जरासंध त्यांनी कृष्णावर 21 वेळा स्वाऱ्या केल्या आणि मग त्याला मारण्याकरता कोणाला पाठवलं? कालियवन. आता कालियवनाचं मरण कोणाच्या हातून होतं? मुचकुंदाच्या होतं. आणि तो मुचकुंद एक गुहेमध्ये झोपलेला होता. त्याचं काय त्याला वरदान होतं का मला शांत झोप घ्यायची, जो माझी झोप मोडल आणि मी त्याच्याकडं बघल तो जळून भस्म होईल. आणि मग ज्या ठिकाणी मुचकुंद झोपलेला होता त्या ठिकाणी कृष्ण निशस्त्र आणि कालियवन त्याच्या पाठीमागं धावत गेला. कालियवन धावत गेल्यानंतर कृष्ण गुहेत गेला आणि त्याच्या अंगावरती कृष्णाचा पितांबर टाकला आणि कृष्ण बाजूला लपून बसला. आणि त्यावेळेला कालियवानं काय केली? त्याला लाथ मारली, होट म्हणून. आणि त्यावेळेला त्या मुचकुंदानं काय केलं? त्याच्याकडं बघितलं आणि तो जळून खाक झाला. म्हणजे कृष्ण कसा होता? धूर्त होता. कृष्ण कसा होता? बुद्धिवान होता. कृष्णाचं प्रेम होतं. तसं जीवनामध्ये आपण कसं वागायला पाहिजे? धूर्तपणानं वागायला पाहिजे. म्हणून कृष्णाची जी गीता आहे, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता हा जीवनग्रंथ आहे. म्हणून आज जीवनामध्ये आपल्या जे दुःख आहे, आपण सुखाकरता काय करतो? विज्ञानाची साधनं निघाली आणि त्याच्यात सुख पाहतो. विज्ञानाचे साधनं जे आहे क्षणिक आहे, पण गीतेमध्ये जे गीतेचे विचार आहे ते जीवनाचे निरंतर आहे. गीता, भागवत, तुकारामाचा गाथा, दासबोध. म्हणून आज आपली दिवाळी झाली आणि आपण आनंद व्यक्त केला, पण तो क्षणिक केला. पण पुढचा जर जीवनाचा आनंद आपल्याला पाहिजे असेल तर आपण गीतेकडं गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, दासबोध काही गवसाची गरज नाही. आपल्या प्रत्येकाच्या खिशात आहे. हा इंटरनेट मोबाईल आहे ना, या मोबाईलमध्ये सगळे फक्त तुम्हाला मागायचे. आज गीता आम्ही सांगितलेलं आहे. हा जो मोबाईल आहे, हा मोबाईल काय आहे? अमृत आहे. हा मोबाईल विष आहे. तर आपण काय करतो? अमृत सोडून देतो, विष घेतो. परत आता दिवाळी आली, अभ्यंग स्नान केलं, कशाकरता? वातपीत कमी होण्याकरता. आज शरीरामध्ये पूर्वी काय होतं? महिषासूर मारला, नरकासूर मारला, काय कंस मारला, रावण मारले. पण आज तीन राक्षस आहेत प्रत्येकाच्या पाठीमागं. कोण? वात, पित्त, कफ. आणि चौथा राक्षस कोण आहे? हा मोबाईल. याचं आपल्या लक्षात नाही. म्हणून मोबाईलला राक्षस बनवून देऊ नका, मोबाईलला अमृत बना. या मोबाईलमध्ये हे चांगलं आहे, जे मागातले ते येतं आहे. म्हणून गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, दासबोध आणि ब्रह्मचर्य जीवन, शिवानंद लिखित ब्रह्मचर्य जीवन जे पुस्तक आहे ते मागा. तुम्हाला जर 100 वर्ष जगायचं असेल आणि औषधाविरहित जगायचं असेल तर या पुस्तकाचं अवलोकन करा. आणि खऱ्या अर्थानं आनंदाची दिवाळी साजरी जर करायची असेल ते विचार जर आपण घेतले तर आपली खरी दिवाळी साजरी होईल. जीवनाचा खरा आनंद मिळेल. पटला असेल तर याला क्लिक करा. जय भैरवनाथ.